तुम्हाला विश्वास नाही बसणार, हा लाडू मी फणसाच्या आठळ्यांपासून बनवलेला आहे. फणसाच्या ज्या आठळ्या असतात, म्हणजेच फणसाच्या ज्या बिया असतात, त्या आपण एकतर भाजून खातो किंवा उकडून खातो. पण आज मी तुम्हाला फणसाच्या बियांचा लाडू कसा बनवायचा ते दाखवते. अतिशय पौष्टिक लाडू तयार होतो. चला कसा बनवायचा ते दाखवते. काय करायचं, फणसाच्या आठळ्या ज्या आहेत, त्या स्वच्छ धुवून एका पॅनमध्ये घेऊन त्या भाजून घ्यायच्या. कढई घ्या, पॅन घ्या, कशामध्येही तुम्ही या भाजून घ्यायच्या आहेत. साधारण एक 15 ते 20 मिनिटं लागतात भाजायला. मीडियम गॅस ठेवायचा, फार मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर मग बाहेरून जळतात आणि आतून कच्च्या राहतात. मीडियम गॅसवर थोडं-थोडं करून असं सारखं हलवायचं आणि त्या आठळ्या शिजवू द्यायच्यात. भाजून घ्यायच्यात व्यवस्थित. म्हणजे आतपर्यंत छान भाजल्या जातात. नंतर त्या थंड करून त्याची सालं सगळ्या आठळ्यांची काढून घ्यायची. थंड झाल्यानंतर सालं आहेत ना, ती पटापट निघतात. त्यामुळे थंड करून मग ह्याची सालं काढून घ्यायची. हे बघा, छान अशी याची सालं निघून जातात. आता सालं काढून झाल्यानंतर आहे ना, काय करायचं, अ, आपल्याला खोबरंही लागणार आहे. तर खोबरं किसून घ्यायचंय. बारीक किसणी असते ना, त्याच्याने खोबरं किसून घ्यायचं मीडियम साईजच्या किसणीने. साधारण वाटीभर तरी आपल्याला खोबरं लागणार आहे याच्यामध्ये. तर खोबरं किसून जायचं. खोबरं किसून झाल्यानंतर ह्या आठळ्या ज्या आहेत ना, त्या मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. तर काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या आठळ्या ज्या आहेत त्या तोडून-तोडून घालायच्या. आता ह्याला कोणी फणसाच्या बिया म्हणतं, कोणी आठळ्या म्हणतं. तुमच्या इथे ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. पण आम्ही ह्याला आठळ्या म्हणतो. आता ह्या तोडून मिक्सरचं झाकण लावून याला पल्स मोडवरती म्हणजे थोडं-थोडं चालू बंद करून हे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं. हे बघा मी कसं बारीक केलंय. अगदी अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं. आता काय करूयात, हे मोजून घेऊयात. तर ह्या साधारण आपल्याला वाटीप्रमाणे प्रमाण घ्यायचंय. तर आता हे जे आहे साधारण आता आपल्याला 2 वाट्या होतील. तर ही 1 वाटी काढली मी ह्याच्यातून आणि अजून एक वाटी साधारण भरून निघेल. तर हे आपल्या ज्या आठळ्यांचा जो चुरा आहे आपण तयार केलेला, तो आहे 2 वाट्या साधारण. आता ह्या 2 वाट्या झाल्यानंतर आपण जे खोबरं किसून ठेवलेलं आहे, ते पण मोजून घेऊयात. खोबरं साधारण आपल्याला पाऊण ते 1 वाटी लागेल. फार जास्त खोबरं घालायचं नाहीये, कारण की आपला जो लाडू आहे, त्याला चव जी आहे ती फणसाची यायला हवी आहे, आठळ्यांची यायला हवी आहे. म्हणून फार जास्त खोबरं घालायचं नाही. इथे साधारण पाऊण वाटी हे खोबरं झालेलं आहे. आता ह्या खोबरं आणि आठळ्यांना आपल्याला 1 वाटी गूळ लागेल. आता गूळ अंदाजाने घाला. तुम्ही काळा गूळ गूळ घेताय किंवा तुम्ही गुळाची पावडर घेताय, तर ते त्याप्रमाणे अंदाजाने घाला. मी तर हा पिवळा गूळ गूळ घेतलेला आहे ना, हा 1 वाटी घेतलेला आहे. आता काय करायचं, कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं. 2 चमचे साजूक तूप घातल्यानंतर मग आपण जो आठवड्यांचा चुरा तयार करून ठेवलेला आहे, तो याच्यामध्ये घालायचा. ह्याच्याच बरोबर लगेचच खोबरंही घालून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिटं हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे काय होतं, की ते छान भाजलं जातं. तर एक 5 ते 7 मिनिटं कॉन्स्टंट भाजून घ्यायचं. थांबायचं नाही, नाहीतर ते खालून लागू शकतं. त्यामुळे कॉन्स्टंट व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं. बनवायला हे फार सोपे लाडू आहेत. फार वेळ लागत नाही. पटकन तयार होतात आणि खायला अप्रतिम लागतात आणि वेगळाच म्हणजे एक चव खूपच छान येते याची. आता 5 ते 7 मिनिटं भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जो गूळ आपण चिरून ठेवलेला आहे, तो गूळ घालायचा. 1 मिनिटभर फक्त मिक्स करून घ्यायचा ह्याच्यामध्ये हा गूळ आणि मिक्स करून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यावर ताट ठेवून आपल्याला वाफेवरती हे शिजू द्यायचंय. ताट ठेवून वाफेवरती कसं होतं, गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळतो. असं आपण नुसतं हलवून गूळ वितळणार नाहीये. त्यामुळे झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनिटं एकदम बारीक गॅस करून ठेवायचं. हा गूळ वितळून तयार होतो. जर का तुमची कढई किंवा पॅन जो आहे तो जर का बुडाला जर का पातळ असेल, तर खालती तवा ठेवून मग तुम्ही ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवर शिजू द्या. नाहीतर ते खालून लागू शकतं. नंतर व्यवस्थित हे असं हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं. थंड झालं ना, की मग थंड झाल्यानंतर ह्याच्यावरती काय करायचं, जायफळाची पूड घालायची. जायफळ जरा किसून घालायचं. जायफळाने एक चव खूप छान येते. त्यामुळे जायफळ किसून घालायचं आणि जायफळ घातल्यानंतर इथे अर्धा चमचा वेलायची पूड घालायची. त्याच्यानेही खूप छान असा सुगंध लाडवाला येतो आणि अजून टेस्ट वाढते. त्यामुळे अर्धा चमचा इथे वेलदोड्याची पूड घालायची. सगळं छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळ्या बाजूने हे वेलदोड्याची पूड आणि जायफळ जे आहे ते लागलं पाहिजे. लाडू वळायला तर अगदी सोपे आहेत. 5 मिनिटामध्ये वळले जातात. हे काही चिकटत वगैरे नाहीत. खूप सुंदर होतात. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच पौष्टिक आणि साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आता इथे हे लाडू वळवून दाखवते तुम्हाला. तुम्हाला आता जेवढ्या आकाराचा लाडू वळायचा ना, तुम्ही त्या आकाराचा लाडू वळवून घेऊ शकता.
मी ते साधारण आपण दाण्यांचा लाडू बनवतो ना, त्या आकाराचे बनवून घेतलेत. हे बघा, किती सुंदर असा लाडू तयार झाला. अशा पद्धतीने सगळे लाडू आपल्याला जे आहेत ते वळवून घ्यायचे आहेत. अतिशय पौष्टिक रेसिपी आहे. लहान मुलांसाठी तर खूपच चांगली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. फार वेळही लागत नाही आणि फार इन्ग्रीडियंट्सही ह्याच्यात लागत नाहीत. हे बघा, सगळे लाडू मी असे तयार करून घेतले. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. अतिशय पौष्टिक असा हा लाडू तयार होतो. याला ड्रायफ्रुट्सची वगैरे सुद्धा गरज पडत नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यात घालू शकता. पण तुम्ही हा लहान मुलांसाठी तर नक्कीच बनवा. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली.